माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 6 पुढील भाग. प्रथम श्री महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. राजकुमारी पद्मिनीच्या मुखातून अशा प्रकारचे असुयुक्त गोष्ट ऐकून प्रश्नाटक मुद्रेने शुकाने विचारले की देवी, मी सगळे काही जाणणारा, सगळ्या शास्त्रांच्या तत्त्वज्ञानी, इच्छापूर्वक या चराचरातून भ्रमण करणारा देवता गंधर्व राजांच्या सभेमध्ये यथायोग्य सन्मान मिळत आहे. मी आपल्या इच्छेने जगामध्ये कुठलीही आकाशामध्ये विहार करत असतो, कुठेही आकाशामध्ये विहार करत असतो. आपल्याला हृदयाने दुःखी अभागी मनस्थितीच्या रूपात जाणून तुमच्या दर्शनासाठी येथे झालेलं आहे. तू विनाकारणच हसणे, बोलणे, मैत्रिणीची संगत, आभूषण इत्यादींचा त्याग केलेला आहे. मला हे जाणायचे आहे की ज्या वयामध्ये तरुणी कोणताही भाव न ठेवता हसता खेळता आपल्या परिवारामध्ये सगळ्यांना सुख देता, त्या वयामध्ये तू दीन हृदयाची होऊन कोकिळेप्रमाणे मधुर वाणीला सुद्धा दुःखाने संतप्त करत आहे. याचे कारण मला सांग ना. ज्या रूपवती आणि तेजस्विनीच्या होठातून जिभेच्या अग्रभागातून निघालेली प्रस्फुटित शब्द ध्वनी ज्याच्या कानावर पटेल त्यांची तपस्या सफळ होत आहे. जिच्या समोर वसंतातील फुले पण आपली कमनीयता लाजवता अशा सर्वांगी अप्रतिम सौंदर्याची मालकीन राजकन्या लक्ष्मी गुणसंपन्न असणाऱ्या मुखकमळावर अमावस्येची सावली पडायचे कारण काय बरे? तुझ्या रूपासमोर चंद्राचे तेज म्हणण्याची शोभा पण प्रभावितपणे होऊ शकते. ज्या ब्रह्मरूपी पिशाचे वर्णन ज्ञानी महात्मा करता त्या आनंदाच्या सारखे तुझे दर्शनाने आनंद प्राप्त नाही केला जाऊ शकत. ज्या तुझ्या तिलक अलक युक्त चंचल कुंडलांनी प्रभावित चंचल कमनीय डोळ्यांनी शोभयमान तुझ्या मुखाचे दर्शन करणाऱ्याला पुनर्जन्मापासून मुक्ती मिळते. अशा हे महाराज बृहद सुते, मला तू आपल्या मानसिक दुःखाचे रहस्य सांग. हे कामिनी, तुझ्या तपाचा हा देह कोणत्याही रोगाशिवाय कृश होत चालला आहे. ज्या प्रकारे कांचनाची चमक मळ चढल्या कारणाने क्षीण होत जाते, त्याप्रमाणे तुझा हा देह पण कोणत्या कारणामुळे मलिन होत चाललेला. हे विष्णूचे साक्षात लक्ष्मी रूपी पद्मिनी, मला तुझा हितचिंतक समजून कृपया मला तुझ्या दुःखाचे कारण सांग. शुकाकडून आपल्या बाबतीत अशा प्रकारचे उच्च भाष्य ऐकून राजकुमारी पद्मिनी म्हणाले की हे शुक, दैवाची प्रतिकूलता सगळ्यात मोठे दुःखाचे कारण असू शकते. कारण की धन धान्य समृद्धी उच्च कुळात जन्म घेतल्यावर सुद्धा देव जर अनुकूल नसेल तर सगळे प्रयोजन असमर्थ ठरते. हे वीर, मला वाटत आहे की तू माझे म्हणणे ऐकले नाहीस. मी आपल्या तरुणावस्थेत मला चांगला वर मिळावा म्हणून भगवान शंकराची उपासना केली होती. माझ्याच द्वारा केली गेलेली तपस्या पूजेवर प्रसन्न होऊन भगवान महादेव, देवी पार्वती दोघे एकत्र प्रगट होऊन त्यांनी मला दर्शन दिले. वर मागायला सांगितले. वरच्या प्रश्नावर मी लाजून मान खाली घातली. तेव्हा भगवान श्री महादेवाने माझ्या मनातील गोष्ट आणि माझी लाजून पाहून स्वतःच मला सांगितले की भगवान विष्णू माझे पती असतील. सोबत हे पण सांगितले की जर देवता, दानव, गंधर्व यापैकी कोणी जर माझ्याकडे कामभावनेने पाहिलं तर लगेच स्त्री रूपात परिवर्तन होईल. हे वरदान द्या, ज्याचा मी पूर्ण उपयोग केला व तू ज्या माझ्याबरोबर मैत्रिणी बघत आहे ना, हे सगळे नारी रूपात परिवर्तित झालेले राजगण होय, जे माझ्या वडिलांद्वारे आयोजित केलेल्या स्वयंवरामध्ये सन्मानपूर्वक बोलवले होते. यांनी जेव्हा मला आपल्या पत्नी रूपात कल्पित करून आकर्षित दृष्टीने पाहिले तर शिवाच्या वरदानानुसार हे लगेच नारी रूपात परिवर्तित झाले. माझ्या वडिलांनी विष्णूला माझ्या पतीच्या रूपात स्वीकार करण्याची बातमी ऐकूनच ते केले की त्यांचे असे कुठले सौभाग्य की स्वतः श्री विष्णू त्यांचा मुलीचा स्वीकार करतील. माझी तरुणावस्था पाहून आपल्या धर्माचे पालन करून स्वयंवर रचले. या माझ्या मैत्रिणी सगळ्या पुरुष रूपात रूप, गुण, ऐश्वर यांच्या व्यतिरिक्त समस्त पौष संपन्न होते. या सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याबरोबर लग्न करण्याची इच्छा होती. त्या कारणासाठी हे स्वयंवर स्थानावर येऊन त्या शुभ वेळेची वाट बघत होते. माझ्यासारखी सुंदर दिसणारी, रूपसौंदर्यामध्ये आपल्यासारखी सुंदर, वस्त्राभूषणांनी सुसज्जित, कमळासारख्या
चेहऱ्याकडे पाहून माझ्या हातातील रत्नजडीत वरमाला आपल्या गळ्यात पडलेली आहे अशी कल्पना करून जसे ते माझ्याकडे पाहू लागले, त्यावेळी सगळे राजगण बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. जेव्हा शुद्धीत आले तेव्हा स्वतःला स्त्री गुणांनी युक्त रूपात पाहू लागले. त्यावेळी आपल्या अशा अवस्थेला पाहून सगळे चिंतित झाले. पण सगळेच सारख्याच स्त्री रूपात झालेले होते, त्यामुळे सगळे माझ्या मागे मागे चालू लागले. आता हे सगळे सर्व गुणसंपन्न राजगण स्त्री रूपात माझी सखी बनून माझ्याबरोबर भगवान विष्णूचे तप ध्यानामध्ये लीन होऊन माझ्याबरोबर तपस्या करत होय. शुकाने राजकुमारी पद्मिनीकडून ही सुखदायक वार्ता ऐकून आपण आपल्या प्रयोजनानुसार अनुकूल जाणून भगवान विष्णूची पूजा कशी करायची याबाबत प्रश्न विचारला. शुकाने विचारले की हे शुभे, भगवान महादेवाने भगवान विष्णूची जो पूजाविधी तुला सांगितला तो कृपया मला विस्तार करून सांगण्याची कृपा करावी. तू धन्य आहे, कारण की तप करून पुण्यकर्माने शिवाचे शिवत्व तुला प्राप्त झाले. मला पण तुमचे सानिध्य सौभाग्याने मिळालेले, भाग्यानेच मी तेथे पोचलेले. आता मी पंचुक शरीराचे निवारण करणारे, सगळ्या प्रकारचे सुख प्रदान करणारे विष्णू पूजेचा विधी ऐकणार. हे भगवान विष्णूचा जप ध्यान आणि त्याचा पूजा विधी भगवत भक्ती प्राप्त करून देणारा, याच्या ऐकण्याने अत्यंत सुख प्राप्त होते, तसेच परम आनंद देणारी गोष्ट. शुकाची अशा प्रकारची श्रद्धा भक्ती पाहून पद्मिनी म्हणाली की शिवाद्वारा सांगितलेले हा पूजाविधी अत्यंत पुण्य देणारा, याच्या ऐकण्याने सांगण्याने गाय गुरु ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तता मिळते. शिवजींनी ज्याप्रमाणे मला ऐकले होते हे शुक मी पण तुला ऐकवते. त्यामध्ये ओम नमो नारायण स्वाहा, ओम नमो नारायण स्वाहा मंत्राचे खूप महत्त्व आहे. मंत्राचे महत्त्व समजा. यामध्ये भक्ताने हे केले पाहिजे की सकाळी स्नान इत्यादी नित्यकर्म आटपून उरकून हात आणि पाय चांगल्या प्रकारे धुवून पाण्याला स्पर्श करून असणार बसले. नंतर पूर्वेकडे तोंड करून त्यानंतर केश व कृत इत्यादींनी न्यासयुक्त होऊन हृदयात भगवान नारायण विष्णूचे स्थान ध्यान करून त्यांच्या प्रतिमेला कल्पित आसनावर प्रस्थापित करावे. त्यानंतर अर्ध्य पाद्य आचमन नानार्थ पाणी वस्त्र भूषण इत्यादी भेट देऊन योग्य उपचार मूलमंत्राने पूजन करणे. तेव्हा भक्ताच्या इच्छेनुसार फल देणारे हृदयरूपी कमळामध्ये वास करणारे भगवान नारायण विष्णूचे पायापासून केसापर्यंत ध्यान करावे. ओम नमो नारायण स्वाहा, ओम नमो नारायण स्वाहा मंत्राचे उच्चारण करून त्याची पूजा करणे होय, पूजा अर्चना करणे. जो भक्त योगाच्या सानिध्यात सिद्ध ज्ञानी गण भगवान विष्णूच्या ध्यानामध्ये सदोदित राहतो, तो भगवान विष्णू लक्ष्मीच्या अमरवात आहे, अमरय आश्रमात आहे, आश्रयात आहे. ज्यांचे भक्त कृष्णरूपी तुळशीचे सदा सेवन करता, ज्यांच्यावर कमळासारख्या गोहित वर्णाच्या नथयुक्त पायातून नेहमी गंगाजल वाहते, कमळासारखे पाय असणारे नारायण श्रीधर मी शरणागत आलो आहे. ज्याच्या चरणावर मणिमाल सुशोभित राहतो आणि नूपुर हंसाच्या कलेवर जसे झंकार करता, पितांबरचा काठ चरणावर उडणाऱ्या ध्वजासारखा वाटत आहे. ज्या प्रभूच्या श्री चरणावर सोन्याचे त्रैवक सुशोभित आहे, त्या चरणकमळाचे मी सदैव स्मरण करतो आहे. गरुडाच्या कंठभूषण स्वरूप नीलकांत मण्याची सुंदरता सुशोभित मी आहे. ज्याच्या जांघेमध्ये गरुडाची लाल मण्यासारखी लाल चोच सुशोभित आहे, ज्या जांघेच्या खाली लाल पदतल स्थित आहे, त्या विश्वरूपी परमानंद रूपातील भगवान श्रीच्या जांघाचे मी स्मरण करत आहे. गरुड साम दामचा द्वारा ज्याचे यशोगान करत आहे, रंग उत्सवावर चित्र विचित्र रंगाने युक्त वस्त्रांचे विजेसारखी जगमगाती आभाणी विभूषित भगवानाच्या जांघेचे मी स्मरण करतो. जी कटी ब्रह्मा काल कंदर्पाला आश्रय देणारे, ज्यांच्यावर नेहमी दुकुल सुशोभित राहतो, अशी ती कटी त्या गरुडाच्या पाठीवर स्थित राहते. मी भगवान श्रीच्या त्या कटीचे सतत स्मरण करतो, जे उदर प्रवेश त्रिबलीने युक्त सुशोभित होईल. ज्या उदर प्रदेशाच्या नाभी कमळातून सृष्टीचे निर्माण करणारे ब्रह्माजी उत्पन्न झाले, ज्या उदर प्रदेशाच्या नाडीतून नदीरूपी सरिता रथाच्या आर्तरूपी समुद्र तरंगत होऊन हेलकावे घेत आहे, त्या रूपाचे मी स्मरण करत आहे. ज्या हृदयात समुद्र मंथनाच्या वेळी उत्पन्न झालेल्या लक्ष्मीच्या वक्षस्थळावर केसर लागली होती आणि जो हृदयावरील सुंदर
हृदयावर श्री वात्सल्याची चिन्ह अंकित आहेत. सुंदर कंठहार तसा कौस्तुभमण्यासारखा प्रकाशमान होत आहे. हरिचंदनाच्या सुंदर फुलांची माळ ज्याच्या हृदयासी शोभा वाढवित आहे, अशा हृदयाच्या भगवान श्री नारायणाचे मी स्मरण करीत आहे. ज्या भगवान श्रीचे मोठे विशाल बाहू होय, त्यांच्या गोलाकार बोटामध्ये सुंदर मौल्यवान देव आभावाले अलंकार आणि अशुभूषित आभूषण सुशोभित होय. जे महाबलिष्ठ बाहूंनी असंख्य दैत्य दानव दृष्ट प्रकृतीच्या जीवांवर संहार केलेला आहे. ज्या पराक्रमी अद्भुत बाहूची कीर्तीचे साक्षी गदा चक्र इत्यादी प्रभावकारी महाप्रलयकारी अन्नपन्न कन्य होय, अशा दिव्य बाहूचे मी स्मरण करत आहे. हत्तीच्या सोंडेसारख्या विशालकारे तसेच स्निग्ध बाहूमध्ये शंख पद्म मणिमय आभूषण विभूषित होय. ज्या बाहूच्या लाल वर्णाच्या बोटातून जाणीवेचा स्पर्श होत आहे, त्या कमळावरील आसनावर आरूढ पद्ममाला प्रसन्न करणाऱ्या देव बाहूंना मी नमन करत आहे. त्यांचे स्मरण करत आहे. मृणालच्या नळीसारखे ज्या कंठाचे मुख कमल 3 रेखा विद्यमान होय, घनमाला सुशोभित होय. ज्या श्री प्रभूचा कंठ मोक्षमंत्राचे शुभफळाचे समूह रूप होय, त्या श्री भगवान नारायणाच्या मोक्षदायी कंठाचे मी स्मरण करत आहे. लाल कमळासारखे लाल होठातून मंद स्मित करून दात आणि आपली शोभा कोमल वचनाने मन प्रसन्न करणारे चंचल नयनांनी ज्या दिव्य लाभाचे मुखमंडल सुशोभित आहे, प्रभूच्या मुखारविंदाला मी वंदन करत आहे. त्यांचे स्मरण करत आहे. प्रभूच्या त्या भ्रुकुटी पत्राच्या रूपातून यमलोकाच्या गंधपण येता नाही, तसे नाक ज्यांच्याजवळ सुशोभित आहे, ज्या भुवयांमध्ये समस्त जगाच्या सृष्टीचे संकेत स्थिर आहे, प्रलयापासून दूर आहे, जी कामाला प्रदीप्त करणारी प्रगट करणारी आपल्या भावाने लक्ष्मीच्या हृदयाला प्रफुल्लित करणारी त्या श्रीहरीच्या भ्रुकुटीचे मी स्मरण करतो. ज्या कानामध्ये मकरकुंडले सुशोभित, ज्या 10 दिशातून आकाराला प्रकाशित करणारे, ज्यांचा मध्यभाग चंचल कानाच्या पाळीला स्पर्श करीत संकुचित झालेला दिसून येत आहे, जो मणिमय मुकुटाच्या जवळ स्थिर झाला, त्या श्री भगवानाच्या दिव्य कानाचे मी स्मरण करीत आहे. प्रभूच्या ज्या उत्तम कपाळावर अद्भुत सुगंधित चंदनाचा टिळा लावलेला आहे, जो डोळ्याच्या जवळून त्या दिव्य डोळ्यांची मैत्रीभाव प्रकट करत आहे, जे ललाट ब्रह्म धामरूपी तसेच मणिमय मुकुटात दीप्तिमान आहे, अशा डोळ्यांना आनंद देणारे श्रीहरीच्या ललाटाचे मी स्मरण करीत आहे. प्रभूच्या ज्या केसांमध्ये आप्येष्ट्यांनी जी सुगंधित फुलांनी वेणी बांधली आहे, ज्या भ्रमाकृती वाल्यांचे केसांचे दर्शन झाल्याने काळ्या तसेच मनोहरी केसांना आपल्या हृदयामध्ये ध्यान करून मी सदैव स्मरण करीत आहे. या विधीला जाणून जो भक्त साधू मनुष्य श्रद्धा पवित्र भक्तिभावाने भगवान श्री विष्णूला या रूपाचे मी ध्यान करत आहे, 16 श्लोक रूपात फुलांनी स्तुती करीत आहे, तो पूर्णपणे शुद्ध मुक्त होऊन ब्रह्मानंदाला मिळत आहे. हे विष्णू स्तोत्र ज्याला शिवाने सांगितले ते पद्माने सांगितले की ते अत्यंत पुण्यवान आहे, धन यश आयु स्वर्ग मंगल देणारे हे स्तोत्र ह्या लोकात परलोकात धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ देणारे. याचे पठण करणारे महाभाग पुरुष सगळ्या पापातून मुक्त होतात. या ठिकाणी हा भाग संपला. पुढचा विभाग दुसरा कल्कीदूताचे पद्मिनीजवळ आगमन आपण पुढच्या भागात बघूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्फुटम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.